आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊतजी। विजय वडेट्टीवार जी म्हटले की जे 20 दिवस जागा वाटपासाठी वेळेला ते एक षडयंत्र होतं का, कारण की त्यामुळे आमचा पराभव झाला। एक लक्षात घ्या की पराभव तर आता झालेला आहे आणि पराभव आम्ही स्वीकारलेला आहे। खऱ्या अर्थानं आता आत्मपरीक्षणाची गरज आहे। आम्ही एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या ऐवजी आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून पुढे कसं जायचं, कारण पुढे मोठे चॅलेंजेस आहेत। एक तर विरोधी पक्ष म्हणून काम करणे, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरं जाणे आणि 2029ला येणारी लोकसभा विधानसभा निवडणुकीची तयारी करणे। या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं नेत्यांमध्ये महाविकास आघाडीच्या चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्यांचा एक रोड मॅप त्या ठिकाणी तयार व्हावा आणि त्या रोड मॅपच्या माध्यमातून पक्ष संघटनेची बांधणी प्रत्येक पक्षाने आघाडीच्या आपापल्या पद्धतीने करून कशी सक्षमता आपल्या कार्यक्रमामध्ये आणता येईल, आपल्या प्रणालीमध्ये आणता येईल, यावर विचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जे झालंय ते तर झालंय ना, त्याला परत आम्ही आणणार नाही। परत झालं त्याची कारण मीमांसा जी आहे, जे इतर नेत्यांना वाटतंय की डिले झालं जागा वाटप करताना 20 दिवसाचं, तसंच तुम्हाला वाटतं की काही उणिवा होत्या? नाही, माझं मत तर यामध्ये स्पष्ट आहे की लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, आम्ही मेजॉरिटीनं महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा जिंकल्यात, त्या यशाच्याच आविर्भावात आम्ही राहून आम्ही आमचा वेळ घालवला आणि घालवून एकमेकांवर कुरघोडी करत बसलो, त्याचं नुकसान आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत भोगावं लागलं। हे सत्य नाकारता येत नाही आणि ती सत्यता आहे आणि त्यामुळं ज्या चुका त्यावेळेलाच घडल्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये आणि ग्राउंड लेवलवर जाऊन पक्ष संघटनेला अधिक बळकट करण्याची आज गरज आहे। अमोल कोल्हे म्हटले की त्यांनी ठाकरे गटावर टीका केली, काँग्रेसची मान जी वाकलेली मान आहे किंवा उभी होत नाही काँग्रेस पराभवानंतर, असं म्हटलं। एक लक्षात घ्या की काँग्रेस पक्ष हा काही प्रादेशिक पक्ष नाही आहे। काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे। काँग्रेस पक्षाला 150 वर्षाचा इतिहास आहे आणि काँग्रेस पक्षाची आज जी अवस्थेबद्दल ते म्हणतात, यापूर्वी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातनं सोलून सलाखून काँग्रेस पक्ष पुन्हा उभा झालेला आहे। त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही उर्मी आहे, आजही ते पक्ष उभा करू शकतात, ही ताकद त्यांच्यामध्ये आहे। त्यामुळं कोण काय बोलते याकडे माझं लक्ष देणं मला तरी आवडत नाही। महाविकास आघाडीत एक दुसऱ्यांवर टीका सुरू आहे, आघाडीत बिघाडीचेही चिन्ह आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढायच्या नाही म्हणून वातावरण निर्मिती आहे। एक लक्षात घ्या, माझं तर स्पष्ट मत आहे, मी तुम्हाला सांगतो की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सर्व पक्षांनी आपापल्या ताकदीवरच लढल्या पाहिजेत, स्वबळावर लढल्या पाहिजे, स्वबळावर लढलं पाहिजे आणि ताकद आपली त्या ठिकाणी दाखवून दिली पाहिजे आणि निवडून आल्यानंतर पक्षांच्या ज्या गोळाबेरीज होईल त्यानुसार पुढे जायला हरकत नाही। हो, एक विजय वडेट्टीवार यांनी एक म्हणले की जागा वाटपात जे 18 दिवसाचा डिले होता ते एक षडयंत्र होतं का, अशी शंका तुम्हाला तसंच वाटते की यामागे काही षडयंत्र होतं का? त्यांनी थेट नाव घेतलं, संजय राऊतांचं नाव घेतलं त्यांनी। आता हे बघा, जागा वाटपाच्या प्रक्रियेमध्ये तेच लोक होते ना। आता विजय भाऊ त्या ठिकाणी त्यांच्या वाटपाच्या याच्यामध्ये होते, समितीमध्ये, त्यांना जास्त माहिती। आता ते म्हणतात याचा अर्थ ते खरं बोलत असतील। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।